लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याच्या हप्त्यासाठी 345 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निधी वाटपास सुरुवात झालेली असं ट्विट राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेलं आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार असल्याचे हप्त्याचं जे वितरण आहे त्याची सुरुवात केली। पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत, त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल, पण साधारणपणे 1 कोटी महिलांना जो आहे आम्ही लाभ वितरित केला, डीबीटी केला, त्याच्यामध्ये गेलेला आहे। आणि याच्यामध्ये स्क्रुटिनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना 4500 चा लाभ वितरित झालाय। अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेला नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये। आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंग मुळे ज्या महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। लाभार्थी महिला आहेत त्यांचं निश्चितपणाने आम्हाला जो मिळणाऱ्या प्रतिक्रिया ते ह्याच आहेत की ही योजना महायुतीच्या सरकारने आणलेली आहे। एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये बारकाईनं लक्ष देऊन आहेत। ही योजना बंद करण्याचं कुठलंही उद्दिष्ट महायुतीच्या सरकारचं नाही आणि चांगल्यारीत्या महिलांना सक्षम करण्याच्या भूमिकेतून ही आणलेली आहे, ती अशाच पद्धतीनं चालू राहावी अशी सगळ्यांची। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी होती, कारण लाडक्या बहिणींचा मे महिन्याचा हप्ता आता त्यांच्या खात्यावरती जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि बहुतेक लाडक्या बहिणी त्यांचा हप्ता सुद्धा खात्यामध्ये मिळाला असेल। याचा जो शासन निर्णय आहे तो 2 दिवसापूर्वीच जाहीर झाला होता आणि फायनली आता लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता मिळत आहे।